प्रभू रामचंद्रांच्या पादस्पर्शानं पावन झालेली नाशिक नगरी, नाशिकचा हा प्रदेश भगवान शिवांचं सानिध्य या ठिकाणी लागलेलं आहे. त्र्यंबक राजाच्या रूपानं सदैव विराजमान आहे या ठिकाणी. संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज या ठिकाणी विराजमान. आणि आपलं भाग्य आणखी थोडं काय माहितीये का, आपण नाशिक नगरीचे आहोत, पण आपल्याला आणखी एक चांगला वारसा लागलेला आहे किंवा लाभलेला आहे. कुठला वारसा आहे आपल्याला आणखी? आपली जी चांदवड नगरी आहे, या ठिकाणी अहिल्याबाई होळकरांची आर्थिक राजधानी होती. कुठली? चांदवड नगरी. नुसतं एवढाच वारसा नाही, पौराणिक वारसा असा आहे. उज्जैनचा राजा विक्रमादित्य प्रायश्चित्त भूमी म्हणून चांदवड आहे. अर्थात ही भूमी साधी नाही आहे, केलेल्या पापाला गिळंकृत करणारी आणि पुण्य प्रदान करणारी अशी पवित्र धरा चांदवड नगरी. तिचा परिसर पंचक्रोशी आणि या पंचक्रोशी असणार शिरसान गाव. या शिरसान गावामध्ये हिंदुत्वाची जाणीव ठेवून आपल्या लेकरांना, भावी पिढीला आपल्या परंपरा कळाव्या याकरिता बऱ्याचशा अट्टहासाने, नाही का, आमच्या माता माऊलीने, आमचा हा इथला पुरुष वर्ग आहे, सर्वांनी एकत्र येऊन मोठ्या कष्टाने या ठिकाणी नाम सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे. वर्ष कितवं हे? 7वं का 8वं? बर, 6वं. बर, म्हणजे इतकं पाठ आहे, इतकं ध्यानात आहे, लक्षात आहे. नाहीतर कार्यकर्त्यालाच माहित नसतं नेमकं काय चालू आहे. वक्ता येतो, व्याख्यान करून जातो, पण कार्यकर्त्यालाच माहित असतं नेमकं कितवं वर्ष आहे, काय, कशा संबंध बोलवलेलं. कारण त्याचं टार्गेट वेगळं असतं. मोठा कीर्तनकार बोलवायचा आहे, पण जाहिरात त्याच्या पाठीमागे. कारण असे पैसे देऊन लोक येत नाही. मोठा कीर्तनकार आणला का हजारो लोक जमा होत असतात. म्हणून इथं तसं काही ध्येय धोरण नाहीये. इथं परमार्थ घडावा, परमार्थ वाढावा, हिंदू हृदय तयार झालं पाहिजे. या हृदयामध्ये संस्कृती जपली पाहिजे. कारण आज जगामध्ये आपण पाहत असताना अनेक वाईट दृश्य पाहायला मिळतात. मी आज एक दृश्य पाहिलं, चित्रफित पाहिली. तरुण ताठा मुलगा, सामर्थ्यशाली, शक्तिवान आहे, जिम करणार आपल्या भाषेत. आजोबा थकलेला आहे, काय कारण असलं माहित नाही. फिल्मी स्टार ज्या पद्धतीनं मारतो त्या पद्धतीने त्या आजोबाला मारलेलं आहे. पूर्ण रक्त बंबाळ करून टाकलंय त्या माणसाला. शेवटच्या घटका मोजत असतानाचा तो व्हिडिओ आहे. उच्च शिक्षण निश्चित द्या, पण त्याबरोबर संस्कार हे मिळालेच पाहिजे. संस्कार हे मिळालेच पाहिजे. आणि ह्याच अनुषंग साधत असताना या ठिकाणी महिलांनी पारायणाला बसलेले कारण आहे. त्याला पुरुष बसलेलं काही हरकत नाही, पण महिलांचं कारण एक आहे त्या पाठीमागं धरून असं मला पाहायला मिळालं. कारण एक कुटुंब सांभाळणारी खरी जर जबाबदार व्यक्ती कोण असेल, ती आई आहे. कोणी? ती माय. माय. आणि ती माय जर सुसंस्कारी असेल तर आतली, अर्थात पुढची पिढी ही सुसंस्कारी घडणारच आहे. हा मोठा दृष्टिकोन या ठिकाणी ठेवून सुंदर असं महिला पारायण शिरसनेकर मंडळी करत असतात. म्हणून त्यांना एकदा वंदन. सुंदर असा या ठिकाणी सप्ताहाचं आयोजन संपूर्ण ग्रामस्थ पंचक्रोशीच्या सहकार्याने या ठिकाणी झालेलं आहे. माझ्यासारख्या पामराची या ठिकाणी आज सेवा आहे. सगळेच घरचे, मॅच फिक्स आहे. गायक आहे आपलेच, बाबा आहे आपलाच, ऐकणारे आपलेच, फक्त 2 वेगळे आले, नाही तर मॅच फिक्स होईल. पण आता सांगता येत नाही कोण षटकार मारील, कोण चौकार मारील. म्हणून आज या कीर्तनासाठी आलेले आमचे मृदंगाचार्य दादा ओमकार महाराजच्या बदली आलेले. ओमकार महाराज, वा, नावाला नाव दिला वा. ओमकार महाराज भालेराव या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे अक्षयजी महाराज वाघ ज्ञानोबरायांच्या सानिध्यात राहून ज्ञानोबरायांची वाणी मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळामृताचे ज्ञानोबरायांचे साधक आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेले. म्हणून त्यांचे सुद्धा धन्यवाद. त्यांचे गायन काय असतं माहितीये का?
अंतःकरणाला स्थिर स्थावर करण्यासाठी, शुद्धीकरण करण्यासाठी एवढी रचना असते. इथं काहीला असं वाटतं का आलाप घेतात बरं, हे काय वक्त्याला बोललं पाहिजे, एक तास गायनामध्ये घालून देतात. तसं नाही रे. आपलं चंचल असणाऱ्या मनाला स्थिर करण्यासाठी जर शक्ती कशामध्ये असेल तर त्या गायनामध्ये, ते तालात असावं, ते स्वरात असावं, हृदयाचा छेद घेणार असतं ते गायन, ते वादन तसं असतं. मग एकदा अंतःकरणाची एक क्षमता, स्थिरता तयार झाली की वक्ता हे ज्ञानोबराय तुकोबरायचं भांडवल तुमच्या अंतःकरणामध्ये पोचवत असतं. त्याच्या माथेतलं पोचवत नसतो. आणि जो माथेतलं पोचवतो त्यांना कुठल्याही प्रकारची गती, प्रगती नाही, अधोगती होते. म्हणून शुद्ध अंतःकरणामध्ये संतांचे सात्विक विचार पोहोचवण्यासाठी, आधी अंतःकरणाला शुद्धी करण्यासाठी या सर्व मंडळींचं योगदान असतं. म्हणून त्यांच्या आभारे उपकाराचे आपल्याकडे आलेले आहेत. या ठिकाणी विनेकरी बाबापासून आमचं संपूर्ण शिरसान भजनी मंडळ, नारायणगाव भजनी मंडळ, आमचे मामा मयूर महाराजे, आमचे शास्त्री बाबा आहेत आणि आमचे बाबा आहेत, आणि वैष्णव साऊंड सिस्टीम, आता रुद्रा साऊंड सिस्टीम, काही हरकत नाही. सुंदर असं त्यांचं योगदान आहे, मंडपाचं योगदान आहे, सर्व काही योगदान आहे. आणि विशेष जास्तीत जास्त योगदान तुमचं आहे, कारण तुम्ही या ठिकाणी बसलेले आहात. पण मला असं वाटतं काही मंडळी थोड्या पुढं सरकल्या तर काही हरकत नाही, पाठीमागं मातीवर बसले. आणि कीर्तन ही अशी गोष्ट आहे की ही साधन आहे, ही चेष्टा नाही, ही मस्करी नाही, टाइमपास नाही, करमत नाही. सिरियल आता पाहून पाहून बोर झालं, पिक्चर पाहून पाहून आता तेच थिएटरला, टीव्हीला पुन्हा पुन्हा लागायला लागले. म्हणून त्यापेक्षा 7 दिवस गावात चालू असणाऱ्या सप्ताहामध्ये जायचं आणि टाइमपास करायचा आहे. एवढ्यासाठी ह्या लोकांनी एवढे काही खर्च करून हे बनवलेलं नाही. ही काय साधना आहे? कसली साधना आहे ही? कलियुगामध्ये अनेक साऱ्या साधना पाहायला मिळतात. त्यापैकी संतांनी एक सुंदर साधना आपल्या समोर ठेवलेली, ती म्हणजे वारकरी संप्रदाय. आणि या वारकरी संप्रदायाची मूलभूत जी साधना आहे, बालवाडी त्याला म्हटलं गेलं. ती बालवाडी बरं, याच्यातून एकदमच मोक्षाला जातो असं नाही, पण इथून कुठेतरी वृत्ती तयार होते आणि त्या वृत्तीमधून तो व्यक्ती साधनेला तयार होत असतो. म्हणून ही बालवाडी. पण याच्यामध्ये बरेचसे खोडकर असतात. बालवाडीत विद्यार्थी सगळे सारखे असतात, अनेक संस्काराचे अनेक आलेले असतात. कोण काय पाहायला आलेलं असं ते माहित नाही. पण कीर्तनकारानं साधनाच त्यांच्या अंतःकरणात उतरावी, भक्ती वाढली पाहिजे, साधना वाढली पाहिजे, भगवंताविषयी प्रेम वाढलं पाहिजे, असं वक्त्याचं बोलणं असलं पाहिजे. म्हणून जी मंडळी पाठीमागं बसलेली त्यांनी थोडं पुढे येऊन जरी बसलं, सरकलं तरी काही हरकत नाही, कारण ही साधना. आज या ठिकाणी सप्ताहामध्ये पहिल्या दिवसामध्ये नाम साधना आणि त्या नामाच्या संबंधानं वक्त्यानं बोलायचं असतं. अशी रूढी परंपरा चालत आली आहे वारकरी संप्रदायाची. का नाम आणि या नामाचं माहिम्य का सांगावं? अरे नामासाठीच काल आहे. काल्यापर्यंत जाण्यासाठी पहिलं नाम कळून घेतलं पाहिजे, आणि नाम ज्याला समजलं तर काला समजतो. नाही तर काल्याच्या दिवशी एखाद्या बाबानं सांगावं नामाला इतकं माहिम्य, 7 दिवस बोगस गेले नाही. 7 दिवसामध्ये आम्हाला ते कळालं नाही. 7 दिवस आम्ही टाइमपास वारी घातले, असं होऊ नये म्हणून आजच्या दिवसाला अति जास्त महत्वाची किंमत आहे. का? कारण मी आधी सांगून गेलो, नाम आणि नामी भिन्न नाही. साधन, साधक आणि साध्य हे त्रिपुटी एकत्रीकरण ज्या ठिकाणी होतं त्याला काय म्हणायचं? नाम म्हणायचं. म्हणजे काय? साध्य पण तेच आहे, साधन पण तेच आहे. ज्या साधनाच्या अनुषंगानं, साधन म्हणजे काय? एखाद्याला मुंबईला जायचंय, नाशिकला जायचंय, या ठिकाणी तो एखाद्या बसमध्ये काहीतरी कॅब वगैरे केली, एखादी रिक्षा केली आणि तिथून तो कुठपर्यंत गेला? नाशिक पर्यंत गेला. मला एक सांगा, नाशिक पर्यंत जाण्यासाठी जी वस्तू वापरली त्याला काय म्हणायचं? काय म्हणायचं त्याला? रिक्षा? काय म्हणायचं त्याला? मराठी शब्द त्याला साधन म्हणायचं. काय म्हणायचं? साधन. कुठपर्यंत जाण्यासाठी हो? नाशिक पर्यंत जाण्यासाठी जी वस्तूचा यूज झाला, वापर झाला, त्याला साधन म्हणा. आणि नाशिक हे आमचं गंतव्यस्थान आहे. अर्थात आमचं ते साध्य आहे, तिथपर्यंत आम्ही गेलो. साधन भिन्न आहे का नाही? साधन भिन्न आहे आणि साध्य भिन्न आहे. पण या ठिकाणी तसं नाही आहे.
नाम हेच साधन आहे आणि पोचायचं पण नामापर्यंतच आहे. कुठपर्यंत पोचायचंय? नामापर्यंत पोचायचंय. ते नाम आमच्या अंतकरणामध्ये भिनलं पाहिजे आणि आम्ही झोपलेलो असताना सुद्धा आमच्या रोमातून बाहेर आलं पाहिजे. नाम आणि नामी भिन्न नाही. अर्थात राम जर नाम आहे, साधन आहे. राम हा काय? नाम आहे आणि नाम हे काय? साधन आहे. साध्य काय करायचंय? तुम्हाला जर रामाला प्राप्त व्हायचंय तर मग हाडा मासाच्या रामाला प्राप्त व्हायचंय का? अरे तो तर शरयू नदीमध्ये कधीच बुडाला. शरयू नदीमध्ये विलाप करत करत ज्यानं देह ठेवला, लक्ष्मण भैया गेले. पुढं आपण बघणार आहे. प्राप्त करायचं काय? हाडा मासाचं शरीर प्राप्त करायचं काय करायचं? असा जो जाणताय त्याला प्रश्न पडत असतो. जाणताला हा प्रश्न पडला पाहिजे. नेमकं प्राप्त काय? मग आम्हाला ते शरीर नाहीये का? आम्हाला पण ते शरीर मिळाले नाही. मग राम काय आहे? जे नाम आहे तेच रामाचं स्वरूप आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्ते धीमहे. विश्वाची उत्पत्ती करण्याची क्षमता ज्या शक्तीमध्ये आहे त्याला ब्रह्म म्हणा, त्याला कोणी राम म्हणतं, त्याला कोणी कृष्ण म्हणतं, ते प्राप्त करायचं. काय करायचंय? ते प्राप्त करायचं. आणि त्याला जाणण्यासाठी प्रत्येक संतांनी प्रयत्न केलेला आहे. कोणी सगुण साधनेतून प्रयत्न केला, कोणी निर्गुण साधनेतून प्रयत्न केला. प्रत्येकाचा प्रयत्न हा त्याला जाणण्यासाठी, त्याला मिळवण्यासाठी. एक ठिकाणी ज्ञानोबा म्हणतात ना, तुझा सगुण म्हणू की निर्गुण ना निर्गुण काय म्हणू बाबा तुला? तू हाडा मासाचा जाणू की निर्गुण निराकार जाणू? तुला हे जाणण्यासाठी अर्थात जी स्वरूप स्थिती आहे ती म्हणजे नामच आहे. कारण सगळं जाणार आहे, सगळं संपल. कदाचित कृष्ण भगवान परमात्म्याचं ते स्वरूप संपलं की नाही संपलं, पण नाम संपलं का? नाही संपलं. महाराज, रामाचं स्वरूप संपलं पण नाम संपलं का? अर्थात रूप संपलं पण नाम संपलं का? नाही संपत. कारण का? सत्य तू विठ्ठला. कारण सत्य आणि सत्य जर काय राहणार असेल ते फक्त त्याचं नाव शिल्लक राहणार. सत्य सात करे नाम विठोबाचे बरे. त्यांना वेळ नाही लागलं महाराज लिहायला. ना टाइमपास आहे. टाइमपासासाठी संतांनी रचना केली नाही.
त्यांना काही ठरलेलं पाकिट नव्हतं बुवा. काय असा अभंगाची रचना केली तर इतकी इतके हजार, इतकी इतके लाख रुपये तुम्हाला मिळतील आणि बाबा लोक त्यांच्या टक्केवारी तुम्हाला देतील, तुमच्या भांडवलाचा भांडवल म्हणून उपयोग करतील, टक्केवारी तुम्हाला काहीतरी मिळेल. असं काय त्यांना वेळ नव्हतं लागला महाराज, नाही का? पण सगळी संपत्ती जाळून, संसार जाळून बैसलो आम्हाला, आणि मग रचना आहे. विश्वास अर्थात प्रपंचाचा त्याग आहे, आणि त्यागानंतर आलेल्या अनुभवाची परोकाष्ठा, परिकाष्ठा म्हणजे गाथा आहे, म्हणजे ज्ञानेश्वरी. ते सांगतात की बाबा जे सत्य शेवट राहणार आहे, सगळं विश्व जाईल, सगळं संपल, पण नाम शिल्लक राहणार आहे. पुन्हा त्या ओंकारामधून पुन्हा पृथ्वीची उत्पत्ती आहे, पुन्हा त्या ओंकारामध्ये लय, त्या नामातून उत्पत्ती आहे, पुन्हा त्या नामामध्ये लय. कोणी त्याला ओंकार म्हणेल, कोणी त्याला राम म्हणेल, कोणी त्याला कृष्ण म्हणेल, ते परम, आणि ते प्रत्येकाला प्राप्त करायचंय, प्रत्येकाच्या हृदयामध्ये, आणि प्रत्येकाला मिळवण्याचा प्रयत्न फक्त तोच आहे. साधना कशी असू द्या, त्या नामालाच मिळवायचं आहे. तो नाम प्रत्येकाला कळावं याच्यासाठी संतांनी, वारकरी संप्रदायानं पहिला दिवस नामाचा दिला. किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम. माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला रे, माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला, विठ्ठला किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम. गोड नाम प्रत्येकाला प्राप्त झालं पाहिजे, आणि एवढ्यासाठी वारकरी संप्रदायाने ही 7 दिवसाची साधना आपल्या समोर मांडलेली आहे. मी अतिशय गोड सांगणार आहे, थोड्या वेळात सांगणार आहे, फार वेळ पण घेणार आहे, त्याच्यामुळे फार आळशी होण्याची गरज नाही. आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत येत नाही असं वाटत असेल तर पुढे येऊन बस, कारण सिस्टीमवाल्यांना त्रास देण्यात काय मजा. आवाज येतो ना आजी? येतो का? तिकडे बाबा तू बोल बाबा, सगळं येतंय आम्हाला ऐकायला, तुझं चालू दे. प्रत्येकाचं अंतकरण उद्विग्न आहे. आपल्याला अभंगाकडे वळायचं आहे. पूर्व पीठिका असते, सूत्र असतं प्रत्येक अभंगाकडे जाण्यासाठी. वक्त्याने ते सुंदर सूत्र मांडलं पाहिजे, आणि त्या सूत्राकडे प्रत्येकाचं लक्ष असलं पाहिजे. सूत्र कळालं तर अभंग कळत असत. प्रत्येकाचं अंतकरण उद्विग्न आहे, असमाधान आहे, समाधान नाही, शांती नाही, सुख नाही. प्रत्येक जण प्रयत्न त्याच्यासाठीच करतो. कशासाठी? उद्विग्न राहण्यासाठी का समाधानी होण्यासाठी? कशासाठी प्रत्येकाचे प्रयत्न आहे? म्हणा पैशासाठी. काय आम्हाला समाधान नको, सुख नको, पैसा पाहिजे. डॉक्टर जरी झाला, अभ्यास करतो रात्रंदिवस. शिक्षक असला, रात्रंदिवस अभ्यास करतो. विचारा बरोबर, तुझं ध्येय काय? सुख पाहिजे का? नाही, पैसा पाहिजे. शेती करणारा शेतकरी असू द्या, आपण शेतकरी वर्गातले लोक, खूप आनंद येतो शेती करण्यात, म्हणून शेती करतो. पैसा मिळाला पाहिजे, उदरनिर्वाह झाला पाहिजे, अन्न वस्त्र निवारा या मूलभूत मानवाच्या गरजा आहेत, या पूर्ण व्हाव्या किमान, एवढ्यासाठी त्याचा प्रयत्न चालू आहे. पण जर आपण आणखीन बारकाव्यानं विचार केला तर या सगळ्या गरजा भागवणं म्हणजे सुखालाच प्राप्त होणे ना. थंडीमध्ये बचाव व्हावा, अर्थात काय? गरम असणारी, उबदार असणारी रग असेल, वस्त्र असतील, ते पांघरली तर काय वाटतं? सुख वाटतं ना. उन्हाळ्यात काय पांघरा वाटतं? एसी. सांगायचा विषय इतकाच आहे की प्रत्येक हा सुखासाठी प्रयत्न करतो. भले साधनं कशी असतील,
पण ते सुखासाठी वापरत असतो. म्हणून तो शेतकरी असेल तर कोणीही असू द्या, प्रत्येकाचा हेतू जरी पैसा असेल, पण पैशाला जर आपण पाहिलं तर आतमध्ये त्या पैशाकडून आम्हाला जे अनुकूल साधने ते आम्हाला घ्यायची. अनुकूल साधनं काय देतात? अनुकूल साधनं आम्हाला सुख देतात. काय देतात हो? सुख देतात. आम्हाला उन्हामध्ये जाण्यासाठी एखादी कार पाहिजे. कार कशासाठी पाहिजे? हप्ते भरायला. कार कशासाठी लागते? हप्ते भरण्यासाठी नाही. उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये आमचा येण्या जाण्याचा नाही का जो त्रास आहे तो कमी व्हावा, म्हणजे सुख पाहिजे ना, पाहिजे का नाही? अर्थात त्या सर्व गोष्टींचा विलय हा पंच विषयामध्ये होतो. ज्ञानेश्वरीमध्ये आपण आज पंच विषय पाहिले सकाळी, पारायणाला जे असतील त्यांना माहिती. प्रत्येकाच्या अपेक्षा जरी सुखाची असेल, पण ही जे अवयव आहेत, हे जे इंद्रिय आहेत, यांना बाकीच्या गोष्टी माहित नाही सुख कुठून मिळेल. त्यांना एवढंच माहिती आहे की ह्या विषयापासून मला सुख मिळणार आहे, ह्या गोष्टीपासून मला सुख मिळणार आहे. म्हणून ते इंद्रियांची धाव ते तिकडे चालूच आहे, पळत राहणार आहे. किती त्याला आवर घाला, थांबणार नाही. विषयाची ओढ कुठे आहे? अर्थात मनाची ओढ कुठे आहे? विषयावरती आहे. कुठे आहे त्याची ओढ? विषयाकडे. विषय म्हणजे काय? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. चांगलं सुगंध घ्यावा वाटतो, चांगलं दृश्य पाहावं वाटतं. दृश्याचे संबंध नाही. एक सांगतो, लक्ष द्या. दात पडलेलं बाळपण आहे, अर्थात दात न उगलेलं बाळपण आहे, आणि दात पडलेले आजोबापण. मुख कोणाचं घ्या? प्रसंग फार अवघड आहे. असं विषय इतकाच आहे, जे दिसताना गोड दिसतं, गोंडच दिसतं, पण दात तर बाळाचे पडले ना, आणि आजोबाचे पडले, मग नातू सुद्धा आजोबाचे ना. म्हणून प्रत्येकाची ओढ ही चांगल्या ठिकाणी, चांगलं दिसलं पाहिजे तिकडं आकर्षण. सुकलेल्या फुलाकडे नाही पाहिजे, उमलत्या कळीकडे पाहण्याला आनंद वाटतो का नाही? ज्याचे डोळे 80 वर्षाच्या पुढे गेले त्यांना सुद्धा सुकलेलं फुल नाही पाहावं वाटत. त्यांना सुद्धा चांगलंच ऐकावं वाटतं. आमच्या वडिलांनी आजोबांनी अतोनात कष्ट करून प्रयत्न करून याचे त्याचं काहीच न करता सुंदर अशी प्रॉपर्टी या ठिकाणी निर्माण केलेली आहे. असं कुठपर्यंत म्हणावं? जोपर्यंत हा जात नाही तोपर्यंत पुढच्या येणाऱ्या प्रत्येक पिढीला म्हणावं. अशी प्रत्येकाची इच्छा आहे का नाही? म्हणजे ऐकावं काय वाटतं? चांगलं वाटतं. शब्द चांगले ऐकावं वाटतात. स्पर्श काट्याचा न व्हावा, कसा तो झाला पाहिजे? गालिच्याचा स्पर्श झाला पाहिजे. अशी प्रत्येकाची धारणा आहे. अर्थात प्रत्येकाचे इंद्रिय हे विषयाकडे ओढ घेतात, कारण त्यांना वाटतं विषयाकडून आम्हाला सुख मिळेल, पण विषयामध्ये ते नाही आहे. विषय सेविता विषयाच्या सेवनानं कोणीही आजपर्यंत तृप्त झालेला संतांना पाहायला मिळालं नाही, संसारिकाला पाहायला मिळालं नाही, परमार्थिकाला पाहायला मिळालं नाही, कीर्तनकाराला नाही, आणि श्रोत्यांना पण नाही. विषय सेवन करता करता तृप्त झाला बा नाही आहे. ज्याप्रमाणे ज्ञानोबराय सांगतात ना, का आग्नी विझवायचा आहे, आणि आग्नीला विझवण्यासाठी पेट्रोल ओतायचं. किती पेट्रोल ओतल्याच्या नंतर अग्नी विझलो सांगा ना? एक टँकर भर, एक ट्रॅक्टरला ते डबकीवर आणतो आपण तेवढं का हो? किती अग्नीला विझवण्यासाठी किती पेट्रोल ओतलं? कदाचित डिझेल ओतलं तर नाही, पण पेट्रोलचा काही नाद करू नका.
म्हणून हे विषयाच्या श्रवणानं कोणी तृप्त बाहेर झालं ना दुःखी आहे, कारण का अपेक्षा आहे आणखी मिळावं आणखी मिळावं आणखी मिळावं, तृप्ती होताना दिसत नाही. आणि जिथं तृप्ती नसते तिथं दुःख येत असतं. काय येतं? तिथं दुःख आहे. दुःख जिथं तृप्ती नाही तिथं दुःख आहे. जिथं ढेकरच येत नाही तिथं खावंच वाटतं. ढेकर आल्याच्या नंतर मग म्हणतो बास गुलाबजाम भात झाले, आता खूप छान राहू दे, कारण आता शेवटचा जर गेला तर पहिला पण बाहेर येईल. तृप्ती आहे ना या ठिकाणी, बरोबर आहे. आणि विषयाच्या ठिकाणी तृप्ती नाही असं जरी म्हणत असलो, पण दुसऱ्या दिवशी 4 तासानं 8 तासानं पुन्हा भूक लागते, पुन्हा गुलाबजाम खाऊ वाटतात का नाही. म्हणून हे विषय तृप्त होताना जरी दिसले तरी तृप्त होत नाही, असे विषय असतात. बरं असू द्या, हे विषयाचं मूळ काय आहे? या विषयाच्या मुळाकडे जर गेला, हे विषय हे फळ आहे, आणि या फळाचं जर झाड पाहिलं तर झाडाला प्रपंच म्हणतात, झाडाला प्रकृती म्हणतात. त्या प्रकृतीला संतांनी प्रपंच मानलेला आहे, अर्थात संसार म्हटलेला आहे. आणि या संसाराचा जर विचार केला तर हे संसारच सुखाचा नसल्यामुळं, बरं का, हा संसारच सुखाचा नसल्यामुळं त्याला आलेले फळ सुद्धा काय दुःखी आहे, ते सुद्धा तृप्तीला कारण होऊ शकत नाही. संसार दुःख मुळ चोहीकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. पण मी आधी एक सांगून गेलो, जाणता त्याला म्हणा. ज्याला लक्षात आलं की बाबा हा जो संसार आहे हा पाहिला, त्याच्यामध्ये फक्त विषय आणि विषयाच्या ओढीनं हे जीव भुललेला आहे, आणि त्या ठिकाणी फक्त तो काय राहतो, पण ते विषय अतृप्त आहे, पूर्णत्वाला जाऊ शकत नाही, फक्त दुःखालाच कारण ठरू शकतात. म्हणून असा जो जाणकार जाणत आहे, अशा जाणत्याने विचार केला बाबा खरं पाहिलं आजा गेला पंजा गेला बाप मसना गेला, आजा गेला पंजा गेला बाप मसना गेला, पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तूही तैसा झाला, तूही तैसा झाला. अरे उठा उठा जागा पाठी बयाले उठे जागा. का जागलं पाहिजे? कारण काळ रूपी भय पाठीला लागलेलं आहे. का? कारण मी पाहता पाहता जाणता म्हणतो, आजही गेला डोळे देखत, पंजा तर आधीच गेलाय, पाहता पाहता बाप पण गेलाय, आणि आणखी काय महाराज, आणखी नातू पंतू तो सुद्धा भस्मसात झालेला आहे. सुख कोणाला लागलं नाही. रावणाला सुद्धा काय करता आली नाही, लंका सोन्याची करता, सोन्याची आली होती का सुगंध देता आला नाही. अपेक्षित ज्या गोष्टी आहे त्याला अमर होता आलं नाही, स्वर्गाला शिडी करता अनेक सगळे त्याच्या काही प्रतिज्ञा ते करता आल्या नाही. कोणाला रावणासारखा प्रापंचिक जगत झाला नाही, त्याला सुद्धा अशा गोष्टी करता आल्या नाही. आपल्या सारख्याचा काही विचार करायचा दर्या में क्या आपण ही स्पीड की पत्ती बाबा काय. म्हणून आपण फार विचार, मी फार काहीतरी करू शकतो दे सोडून बाबा, कारण तेवढं आयुष्य पण नाही. पण असा तो जाणताय, तो विचार करतो या संसारामध्ये सुख नाही आहे, मग असा जाणता ओळतो तो परमार्थाकडे, परमात्म्याकडे वळेल, परमार्थाकडे वळेल, आणि संत साहित्याकडे वळत असतो, धर्मग्रंथांकडे वळत असतो, साहित्याकडे वळत असतो, शास्त्राकडे वळत असतो. आणि शास्त्राकडे पाहिलं तर त्याच्या लक्षात येतं बाबा सुख रूप जर दुसरं कोण असेल तर देवाशिवाय दुसरं कोणी नाही. सुख रूप माझा
जगात सुखी जर कोणी असेल किंवा खरंच सुख जर मिळवायचं असेल तर त्या पांडुरंगाशिवाय देवाशिवाय सुख नाही आहे. जाणत्याला कळतं. जाणता कोणी म्हणते नाही बरं. जाणत्याचे अनेक सारे प्रकार आहे, पण एक संसारातला जाणता सांगून देतो, कारण फार ज्ञानाची सुद्धा कसोटी असते. आळंदीमध्ये जर वेदांत चालू झाला ना, चांगले ऐकणारे पण झोपायचे. ज्यांना प्रपंच नाही, बायका नाही, मुलं नाही, काहीच नाही, ना शेळी आहे, कोंबडी आहे, म्हैस आहे, बैल आहे, काही सोडायचं नाही, बांधायचं नाही, काही त्रास नसताना सुद्धा वेदांत सुरू झाला का झोपायचे. मग अशासाठी आमचे गुरुवर त्याला चुटकुले म्हणायचे, ते सांगायचे. आता आपल्या विषयी तर फार भिन्न आहे. आपल्याकडे म्हैस आहे, म्हैस नाहीच राहिली आता, चाराच नाही. शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या, पाणी नाही. पाणी आलंय तरी काय करणार. विठाला विठाला. विषय असा आहे, काही लोक जीवनामध्ये आमचे बाबा चुटकुला सांगायचे. ते सांगत असताना बोलायचे, साधक हा साधना करत असताना देवाच्या प्राप्तीसाठी काय करत असतो? साधना करत असतो. पण ती साधना देवाला प्राप्त होण्यासाठीच करायची असते. इतरत्र त्याचा काय नसावा, विषय नसावा. आपली जी आज जी परिस्थिती आहे किंवा आपण ज्या मुद्द्यापर्यंत आलोय, शांत राहा, चहा पाणी करा बरं मागच्या. विठाल विठाल. देवाशिवाय दुसरं कोणी सुखरूप नाही. सुख जर पाहिजे असेल तर देव सोडून दुसरं काही मिळणार नाही. जो जाणता आहे त्या जाणत्याचा विषय आपला चालू होता. जाणता कशाला म्हणावं? जाणता कोण असतो? संसारामधला जाणता वेगळा, परमार्थामधला जाणता वेगळा. एक सण सांगतो, आपला विषय तो नाही. पण आधी जो बोललो मी चुटकुला सांगत असत, कारण की थोडं हसलं पाहिजे, खेळलं पाहिजे, फ्रेश होत असतं. बघा, जाणता त्याला म्हणा कोणाला? संसारिकामध्ये दोन भाऊ आहेत, कुटुंब चांगलं आहे, सगळी व्यवस्था आहे, सगळं काही आहे, जमीन फार फेर आहे, घराची एकी आहे. याला एक मुलगा आहे, त्याला एक मुलगा आहे, त्याला एक मुलगी आहे, याला एक मुलगी आहे. सुंदर असा प्रपंच आहे, आई वडील चांगले आहेत. असा प्रपंच थाटा माटामध्ये रंगलेला आहे, रचलेला आहे, छान आहे. एक दिवस असं झालं, गुरुवारी सांगतात, एक दिवस असं झालं, उसाचा ट्रक तिथून चालला. उसाचा ट्रक चालला म्हणून त्याने एक उसाची, त्या दिवसामध्ये उसही पाहायला भेटत नाही. आणि मग आपले मुलं रडत असतात की बाबा काहीतरी गोडधोड आणलं पाहिजे, म्हणून एक ऊस काढून घेतला. आता ऊस काढल्याच्या नंतर ज्या कांड्या असतात ऊसाच्या, मुळापासून ते शेंड्यापर्यंत सारखंच असतात का? त्याची गोडी बदलते. शेंड्याला गोड असतात ना, आणि गुढाला कडू. बरोबर आहे. माझ्याकडे ऊस नाही, दुष्काळग्रस्त आहे. बराच ऊस आहे. सांगा ना, शेंड्याला गोड असतो का? बुडाला गोड असतो. झालं असं, त्यानं एक ऊस काढला आणि काका आले, कोण म्हणते पप्पा आले, पळत 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 ते दोन मुलं जवळ आले बरं. आणि येता बरोबर त्यानं काय केलं माहितीये का? असा ऊस
मांडीवरती नाही मोडू शकत तो, पण गुडघ्यावरती, गुडघ्याच्या खाली मोडला आणि 2 बाजू त्याच्या झाल्या. गोड बाजूला आपला मुलगा पळत येतोय असं त्याला दिसलं. म्हणजे आता काही राजकारण करायची गरज नाही. पण झालं असं, ऐन वेळी क्रॉस झाले बाबा, लक्षात आलं मग. जसे आता सध्या चालू आहे ना, कोण कुठून कुठल्या फळीत कसं कसं होईल, कसं क्रॉस कोणाला जाईल, बाप मुलाला क्रॉस आहे, पुतण्या चुलत्याला क्रॉस आहे, काय काय होईल कळत नाही, राजकारण आहे. तसं यांचंही घडलं. गोड उसाच्या बाजूने आपला मुलगा पळत येतोय, पण क्रॉस झाले ते. भावाचा मुलगा गोड उसाच्या बाजूने आला आणि आपला मुलगा शेंड्याच्या उसानं गेला. मग ते येताना पळत येत आहे, तेवढ्या बरोबर हात त्याला कियाने केली. म्हणजे आजपर्यंत जी केली ती लक्षात नाही आली, पण आज लक्षात आली, कारण भाऊजाई उभी होती, तिच्या ती लक्षात आली. बाबानं दादानं हात फिरवला. काय नाही महाराज, रात्रीतून भांडे बाजूला, सकाळी एकाच घरात 2 भीती, आईची वेगळी म्हणजे सासू सासऱ्याची वेगळी, 2 भीती घातल्या म्हणजे सासू सासऱ्याची मधली, दोन्ही भावायची. आता काय तुम्हाला पुढे सांगायची गरज. याला जाणता म्हणावं का? हा संसारातला जाणता असेल, पण असा जाणता हा वेडा म्हणावा. संसारातला जाणता असता त्यानं हात बदलला नसतो. म्हणजे असे जाणते काय काय संसारातला इतका जाणता नसावा. बर, म्हणून जो जाणता आहे त्या लक्षात आलं बाबा, किती खेळ खेळले तरी सुद्धा दुःख पदरात येणार. म्हणून त्यानं लक्ष ठरवलं की बाबा आता कुठे गेलं पाहिजे, देवाच्या प्राप्तीला लागलं पाहिजे. आणि देवाची प्राप्ती होणे सहज आहे का? देवाची प्राप्ती नाही होऊ शकत. कारण का? देवाच्या प्राप्तीसाठी अनेक साऱ्या साधना आहेत आणि त्या साधनांचे व्रत आहे, वैकल्य आहेत. त्याच्यासाठी घसावे लागते बाबा, सहजासहजी नाही. लक्ष द्या बरं, महत्वाचा विषय. भगवंताच्या प्राप्तीसाठी असंख्य साधना आहेत. कोणी योगाच्या वाटेने गेलं, पण योगाची वाट इतकी सोपी नाही, दिसती तितकी सोपी नाही. दिसताना बरं वाटतं बाबा हा योगी आहे, हा तपस्वी, हा ऋषी, हा मुनी आहे, त्याचं वंदन करावं, पण एवढं सोपं नाही. तर तिची जागा मिळवलेली आहे, जे पद मिळवलेलं आहे ते फार अवघड आहे, फार अवघड आहे. ज्ञानोबराय सांगतात, योगाची वाटा जे निघाले गा सुबटा, तया दुःखाचा चिवाटा भागाला. योगाची वाटा जे निघाले गा सुबटा, तया दुःखाचा चिवाटा भागाला. जो योगाच्या वाटेला गेला त्याला दुःखच वाट्याला आलं. कसं दुःख आहे त्याचं उदाहरण दिलेलं आहे ज्ञानोबराय. का लोखंडाचे चणे जय बोतुल्या पडती खाणे, ते पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणो. नेमकं काय आहे बाबा? बोचरा आहे. बोचरा कोणी राहत नाही. वयोवृद्ध माणूस ज्या बोचरा बनवलेलं सुद्धा शास्त्र आहे. भगवान परमात्मा बोचरा बनवत नाही. नको ते खाईल आणि पचनक्रिया बिघडून जाईल म्हणून त्याचे वरचे तोडले देवानं दात. कशासाठी? का त्यानं आता कडक वस्तू खाऊ नये, तर तुला असं डाळ भात खाल्ला पाहिजे. बरं, असो असा अतिशय प्रकृतीनं नरम असणारा, गरम असणारा, आणि त्याला भूक लागली. ज्ञानोबराय सांगतात, अशा भुकेल्या व्यक्तीला माझ्यासारख्या महात्म्याला दया आली, म्हणून मी त्याची दया आल्यामुळं भूक भागवण्यासाठी लोखंडाचे चणे, लोखंडाचे हरभरे फुटाणे करून त्याला खाऊ घातले. तर या खाण्यामुळं त्याचं पोट भरल की वैकुंठवासी काय होईल बरं? तो वैकुंठवासीच होईल असं मला वाटतं. ज्ञानोबराय इतका अवघड योग सांगतात. पचवणं शक्य आहे लोखंडाला? नाहीये, कोणाची क्षमता नाही. लोखंड पचवू शकणारा असेल कोणी, पण कोणीतरी असेल, नसेल असं नाही, असेल कोणीतरी, पण एखादा असेल. तसा देवाच्या प्राप्तीसाठी असंख्य जातील, पण योगाच्या मार्गाला एखादा प्राप्तीला जाईल.
परिप्राप्तीच्या पहिले तरी मी पाहिला निघे आस्तेच्या महापुरी रिघता ती कोटीवरी परिप्राप्तीच्या पहिल्या तरी मी पाहिला निघे. ज्ञानोबा म्हणतात ज्याच्या अंतकरणामध्ये आस्था आहे अशा असंख्य आहे. कोणी योगाच्या मार्गाचा अवलंबन करत असेल, कोणी आणखी काही कर्माचा अवलंबन करत असेल, आस्था अंतकरणामध्ये मला देव प्राप्त झाला पाहिजे असं अंतकरण आहे त्याचं. पण प्राप्तीला अर्थात भगवान परमात्म्यापर्यंत जाण्यासाठी विपायला म्हणजे एखादा किरकोळ एखादा प्राप्त होतो. सगळे जाऊ शकत नाही, निघतात कोटीने निघतात, कोटीने निघतात. किती ना कोटीच्या कोटी माणसं निघतात पंढरपूरला, पण पांडुरंगानं कोणाला दर्शन दिलं सांगाल? वारीला लाखानं गर्दी होते का नाही? 20-20 लाख 25-25 लाख वारकरी येतात. चतुर्भुज रूपाचं दर्शन. बाबा तू आला, उपकार झाले तुझे, तू बाबा रे सगळा संसार सोडून आला असा म्हणला का तू? तुम्हाला इथं वार्या करणारे असतील ना, तर त्र्यंबक राजाला जाता का नाही? निवृत्तीनाथ महाराजांकडे जाता का? महाराज उठून बोलले का तुम्हाला? मलाही नाही बोलले अजून. तुम्हाला बोलले असतील तर सांगा. म्हणून आस्थेच्या महापुरी निघतात ती कोटीवरी, परिप्राप्तीच्या पहिले तरी एखादा देवापर्यंत जात असतो.